हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवली आपण होममेड मँगो आईस्क्रीम, अगदी मार्केटसारखी, मार्केटपेक्षा आपण भारी. तर ती कशी बनवली तर चला मग पटकन आपण ही रेसिपी बघू. आणि तुमची मुलं खरंच सांगते खूप आवडीने खातील. आणि तुम्ही जर ही आईस्क्रीम एकदा बघितली आणि घरी जर केली ना तर खरंच तुम्ही, मी सांगते, मार्केटमधली आईस्क्रीम आणणं पूर्णपणे विसरून जाल. तर मँगो आईस्क्रीमसाठी लागणारं साहित्य बघू अगोदर. त्यासाठी घेतलं होतं मी इथं अर्धा लिटर दूध, 2 मँगो पिकलेले, नंतर इथं कस्टर्ड पावडर आणि 1 वाटी साखर घेतली होती. नंतर ठेवायचं इकडं दूध गरम करण्यासाठी. दूध गरम होईपर्यंत आपण इथं 2 चमचे दूध बाजूला काढून ठेवलं. कस्टर्ड पावडर भिजवण्यासाठी नंतर 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलं आणि दुधामध्ये मिक्स केलं. आणि असं दुधामध्ये एकजीव करून घ्यायचं कस्टर्ड पावडर. नंतर इकडं दुधामध्ये 1 वाटी साखर घालायची आणि दुधामध्ये साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची. आणि इथं दुधाला उकळ आला की कस्टर्ड पावडर घालायचं. अगोदर एक दुधाला उकळ काढून घ्यायचा. आणि चला आता दुधाला आपल्या इथं उकळ आला होता. नंतर इथं कस्टर्ड पावडर घालायचं दुधामध्ये आपण जे भिजवलं होतं ते. आणि नंतर दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि थोड्याच वेळात इथं दूध घट्ट व्हायला लागतं. तुम्ही बघू शकता असं दूध इथं घट्ट व्हायला लागलं होतं. चला आता इथं आपण गॅस बंद करून टाकू अगोदर. आता पूर्णपणे आपलं हे दूध, कस्टर्ड दूध तयार झालं होतं. आणि इकडं दूध थंड होईपर्यंत आंबे इकडं कट करून घेऊया. अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर त्यांचा गर काढून घ्यायचा. इथं मी 2 आंब्यांचा गर काढून घेतला होता. आणि एवढा आपला असा गर तयार झाला होता. आणि नंतर इकडं कस्टर्ड दूध पण थंड झालं होतं. नंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, ज्यूस भांडं. त्यामध्ये आंब्याचा गर आणि कस्टर्ड दूध घालायचं. आणि मिक्सरला 1 ते 2 मिनटं फिरून घ्यायचं. चला 1 मिनटं आपण इथं मिक्सरला फिरून घेतलं. नंतर असं घट्ट आपलं हे बॅटर तयार झालं होतं. नंतर एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये बॅटर काढून घ्यायचं. आणि झाकण लावून बंद करायचं. आणि फ्रीजमध्ये 2 तासासाठी ठेवून द्यायचं. आणि 2 तासानंतर आपण हे बॅटर काढून घेतलं. आणि असं घट्ट आपलं हे बॅटर तयार झालं होतं इथं. नंतर एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं. नंतर घ्यायची 1 वाटी व्हिपिंग क्रीम, जे आपण केकसाठी वापरतो ती क्रीम घ्यायची इथं 1 वाटी. ती मिक्स करून घ्यायची. नंतर इथं बीटर मशीनने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व बॅटर.
असं 2 ते 3 मिनटं व्यवस्थित बीट करून घ्यायचं. आणि नंतर बघा इथं आता हे बॅटर व्यवस्थित तयार झालं होतं. नंतर तोच प्लास्टिकचा डब्बा घ्यायचा जे आपण अगोदर बॅटर ठेवलं होतं त्याच डब्यामध्ये बॅटर घातलं की आंब्याचे काप घालायचे. अगोदरच मी कट करून ठेवले होते. आंब्याचे काप घातल्यानंतर थोडी चेरी घातली. भरून आंब्याचे काप घातले की इतकी छान लागते ती आईस्क्रीम खायला. चेरी आणि आंब्याचे काप घातले आपण. नंतर वरून थोडं परत बॅटर घातलं आणि थोडं टॅप करून घ्यायचं आणि परत झाकण लावून आता आपल्याला हे 5 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. फ्रीज नाही, फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे 5 तासासाठी. आणि 5 तासानंतर आपली आईस्क्रीम काढून घेतली आणि पूर्णपणे आता ही आईस्क्रीम इथं तयार झाली होती. नंतर तुम्ही बघू शकतात अगदी मार्केटसारखी आपली ही आईस्क्रीम इथं दिसत होती, मँगो आईस्क्रीम. नंतर एक छोटा चमचा घेऊन आईस्क्रीम काढून घेतली. मुलांना खूप घाई झाली होती खाण्याची, अगोदर मुलांना दिली. आणि बघा तुम्ही खरंच अशी मार्केटसारखी वाटत होती की आपण मार्केटमधूनच आणली बाहेरून. नंतर अगोदर मुलांना दिली, नंतर मोठ्या बाउलमध्ये काढून घेतली. आणि तुम्हाला वरून परत चेरी वगैरे घालायची असेल तर तुम्ही घालू शकतात. मुलांना आवडते म्हणून मी परत वरून घातली होती एकदा. चला आता मुलांची तर तयार झाली इथं बाउलमध्ये काढून. आणि बघा मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खरंच अशी मार्केटसारखी दिसत होती की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशी ही एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी होममेड आईस्क्रीम, होममेड मँगो आईस्क्रीम तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि नंतर बघा मोठ्या बाउलमध्ये पण काढली होती. खरंच खूप छान दिसत होती, खूप भन्नाट झाली होती खायला पण. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. थँक्यू.